8,000पेक्षा जास्त मतांनी आपण निवडून आला। मी खरं तर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेचे आभार मानतो। सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे, आमचे पक्षाचे प्रमुख, शिवसेना पक्षाचे, त्यांचे आभार मानतो। देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचेही आभार मानतो। सन्माननीय अजितदादा पवार, आभार मानतो मी त्यांचे। सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचे आभार मानतो। राणे साहेबांचेही आभार मानतो। नितेश राणे, सन्माननीय दत्ताजी सामंत, सन्माननीय संजयजी आंग्रे, सन्माननीय अशोक सावंत साहेब, सन्माननीय रणजितजी देसाई, असे असंख्य माझे सहकारी, माझे मार्गदर्शक आणि आपण सगळे पत्रकार मित्र पण, आपलंही मोठं योगदान आहे। आपले आशीर्वाद आहेत, योगदान म्हटल्यापेक्षा आपले आशीर्वाद मी समजतो माझ्याबरोबर राहिले आणि मनापासून मी कुडाळ मालवणच्या जनतेचे मी आभार मानतो। मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन, कारण का 10 वर्षानंतर विजय मिळाला आहे। खरी रिॲक्शन कशी द्यावी ही कळत नाही आहे। तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो आहे, पण फार इमोशनल क्षण आहे। आम्ही अजून राणेसाहेबांना भेटलो नाही, अजून परिवाराला भेटलो नाही आहे, पण माझ्या ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी मी मनापासून रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो, दत्ताजी सामंत यांचे आभार मानतो की खरी तर ही निवडणूक आमच्या सगळ्या ह्याच मंडळींनी सगळी लढवली। मी तर नामधारी होतो, मी उमेदवार होतो, पण खरे जे काही योद्धे आहेत आमचे, ती ही लोक आहेत जी माझ्या मागे उभी आहेत, माझ्यासोबत उभी होती आणि म्हणून मी खरे तर त्यांचे आभार मानतो की हे आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये हा त्यांच्यामुळे शक्य झाला। मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो। तुम्ही शपथ घेतलात की 2014ला जो पराभव झाला होता राणेसाहेबांचा, त्याचा वचपा करणार म्हटलात आणि आज ते खरं ठरतंय, काय सांगाल? मी निवडणुकीलाही आपल्याला सांगितलं होतं की ही निवडणूक मला कोणाला हरवण्यासाठी लढवायची नाही। मी काहीतरी चांगलं माझ्यातून, जर माझ्या हातातून काही घडेल या मतदारसंघासाठी, तर माझी ती इच्छा आहे आणि आजही तीच आहे। मी माझे जे समोरचे उमेदवार होते उबाटाचे, वैभवजी नाईक, ह्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। त्यांनी फाईट चांगली दिली। मी निवडणुकीलाही सांगितलं होतं मी कधीही कोणाला कमी लेखणार नाही, कारण का माझेही 2 पराभव झाले होते, म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांनी फाईट चांगली दिली, पण माझे सगळे सहकारी जिंकले, आमचा पक्ष जिंकला, आमची महायुती जिंकली आणि तेच चित्र आज महाराष्ट्रभर आहे। सिंगल लार्जेस्ट मेजॉरिटी ही महायुतीला मिळालेली आहे, ह्याचा अजून आनंद आहे, याचा अजून समाधान है। सर, क्या कहना चाहते हो, बड़ी जीत हासिल की है, क्या रिएक्शन है इस समय में? 10 साल के बाद ये जीत मिली है। बहुत इमोशनल आज का दिन है हमारे लिए, हमारे सब के लिए। मेरे जो जितने भी मेरे सहकारी हैं, मेरे नेते हैं, जैसे कि ये कुडाल मालवण की जनता है, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहब है, सन्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब है, सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहब है, सन्माननीय राणे साहब है, दत्ताजी सामंत है, अशोक जी सावंत है, संजय जी आंग्रे है, मेरा भाई नितेश राणे है, रणजीत जी देसाई है। इनका सबका कंट्रीब्यूशन ने मुझे जिताया, ऐसे मुझे लगता है। 10 साल हो गए, तो बहुत इमोशनल दिन है आज का। सब कुछ आज कह नहीं पाऊँगा मैं, आप कभी फुर्सत में मिलिए, आराम से आपको पूरा आधा घंटा देता हूँ। माँ का भी एक सेंसिटिव रिएक्शन है। जी, उन्होंने बहुत, मुझसे ज़्यादा तो उन्होंने मेहनत की, तो उनका नाम लेना रह गया। उन्होंने भी बहुत मेरे लिए प्रचार किया, उनका आशीर्वाद है, इसके लिए मैं जो जीत हुई है उनके आशीर्वाद से हुई है ऐसे मैं समझता हूँ। थैंक यू सर।